टॉकीज पासून हा रोड शो जो आहे तो पुढे सरकलेला आहे। तर दुसरी दृश्य आहेत ती म्हणजे उद्धव ठाकरे यांची नाशिक मधली सभा। तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा मुंबई मधला हा रोड शो। तर मुंबईमध्ये साधारणतः सामना हा भाजप विरुद्ध ठाकरे गट असाच होणार आहे आणि मुंबईमधल्या 6 जागा जिंकण्यासाठी भाजप उत्सुक आहे आणि त्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा हा रोड शो, भाजपचं मोठं शक्ती प्रदर्शन, तसंच भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये एक उत्साह निर्माण करण्याचा देखील प्रयत्न। पंतप्रधान मोदींची नाशिकमध्ये सभा झाली आणि त्यानंतर आता उद्धव ठाकरे यांची देखील नाशिकमध्ये सभा होते। उद्धव ठाकरे आता काय हल्लाबोल करतात हे पाहणं देखील तेवढंच महत्त्वाचं असणार आहे। तर मुंबईमध्ये मोदींच्या रोड शोच्या दरम्यान या ठिकाणी कोळी नृत्य जे आहे ते सादर केलं जाते। रस्त्याच्या दुतर्फा तशी व्यवस्था करण्यात आलेली आहे, कुठे ढोल ताशा पथकं देखील आहेत। सर्वसामान्य मुंबईकर देखील रस्त्याच्या दुतर्फा या ठिकाणी उभे आहेत आणि प्रत्येकाला अभिवादन करत पंतप्रधान नरेंद्र मोदींचा रोड शो पुढे सरकतोय। तर दुसरी दृश्य नाशिकमध्ये उद्धव ठाकरे यांची सभा। आज उद्धव ठाकरे वोट जिहाद या भाजपच्या टीकेला कसं उत्तर देतात हे पाहणं खूप महत्त्वाचं ठरेल। थेट आपण रोड शो मध्ये जाणार आहोत। आमचे प्रतिनिधी संदीप राजगोळकर यांच्याकडे। संदीप, आता श्रेयस टॉकीज पासून हा रोड शो पुढे सरकलेला आहे, मात्र एकूणच कसा माहोल आहे? संदीप, तुमचा आवाज येत नाही, पुन्हा एकदा तुमच्याकडे येतोय। मात्र प्रचंड गर्दी सध्या मुंबईच्या या रस्त्यावर आपल्याला पाहायला मिळते। रस्त्याच्या दुतर्फा नागरिकांनी मोठी गर्दी केलेली आहे। या रोड शोची ही थेट दृश्य आपण पाहतो। मुंबई नेहमीच वेगवान अशी राहिलेली आहे। रात्रीची मुंबई काहीशी वेगळीही दिसत असते आणि याच मुंबईमध्ये आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा हा रोड शो। तर 5व्या टप्प्यासाठी मोदींकडून महाराष्ट्रावर विशेष लक्ष देण्यात आलेलं आहे आणि त्यासाठीच पंतप्रधानांचा हा रोड शो आपण इथे या ठिकाणी पाहतोय। मुंबईमधल्या एकूणच 6 जागा जिंकण्यासाठी भाजप उत्सुक आहे, त्यासाठी पंतप्रधानांचा आजचा रोड शो आणि त्याचबरोबर 17 तारखेला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सभा। घाटकोपरमध्ये हा 3 किलोमीटरचा रोड शो असणार आहे आणि यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी हे थेट आता मुंबईच्या रस्त्यावर उतरल्यानंतर आता सर्वच मुंबईकरांना आकर्षित करण्यासाठी भाजपकडून हा मेगा प्लॅन जो आहे तो आखण्यात आलेला आहे आणि आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा हा रोड शो सर्वोदय नगर या ठिकाणी पोहोचलेला आहे। श्रेयस टॉकीज ते सर्वोदय नगर असा साधारणतः 1.2 किलोमीटरचा हा टप्पा पार करण्यात आलेला आहे। तर जय श्रीरामचे नारे या ठिकाणी दिले जात आहेत। 400 साल का सपना आपने किया अपना असं म्हणत या ठिकाणी पोस्टर घेऊन भाजपचे कार्यकर्ते आणि या मार्गावरून म्हणजे आता सर्वोदय नगर मार्गावरून पंतप्रधानांचा हा ताफा आता पुढे सरकणार आहे। सर्वोदय नगर हा जो भाग आहे साधारणतः या भागामध्ये झोपडपट्टीचा हा भाग आहे, मध्यमवर्गीय असलेला हा भाग आहे। तर मुंबईमधील व्यावसायिक भाग आणि उच्चभ्रू वस्ती असलेला हा प्रदेश भारतातील सर्वात श्रीमंत नागरी भाग आहे आणि मुंबईवर कायमच शिवसेना ठाकरे गटाचे वर्चस्व पाहायला मिळालं। शिवसेना भाजप युती तुटल्यानंतर भाजप मुंबईसाठी अति आग्रही आहे। स्थानिक मुद्दे किंवा स्थानिक वाद न बघता तसंच ठाकरे पवार यांच्या सहानुभूतीच्या राजकारणाला न बळी पडता राष्ट्रीय मुद्द्यांवर ही निवडणूक लढवा यासाठी भाजप आग्रही आहे। आणि आता सर्वोदय नगरवरून हा मेगा रोड शो जो आहे तो पुढे सरकतोय। सर्वोदय नगरचा हा जर भाग आपण पाहिला तर एकूणच झोपडपट्टी आणि मध्यमवर्गीय असलेला हा भाग आणि सर्वोदय नगर ते पुढे सीआयडी ऑफिस इथपर्यंत साधारणतः 230 मीटरचं हे अंतर आहे आणि सीआयडी ऑफिस पासून नंतर त्या ठिकाणी उच्चभ्रू वस्ती जी आहे ती सुरू होते। म्हणजे वेगवेगळ्या टप्प्यांमध्ये विभागलेला असा हा मतदारसंघ आणि ज्या प्रकारे हा रोड शोचा मार्ग आहे त्यामध्ये सगळ्यांनाच सामावून घेण्याचा प्रयत्न यामध्ये करण्यात आलेला आहे।